हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, ई-केवायसी आणि त्या संदर्भातील जे प्रश्न आहेत हे सुटता सुटत नाही आहे. काल स्वतः आदित्यताई तटकरेंनी सांगितलं की ज्या बहिणी अनाथ आहे, ज्या बहिणींकडे पती नाही आहे, ज्या बहिणींकडे वडील नाही आहे, यांचे सर्वांचे प्रॉब्लेम दूर केले जाणार आहे. त्याचबरोबर त्यांनी सांगितलेलं आहे की ई-केवायसीला मुदतवाढ सुद्धा भेटणार आहे. पण ज्या बहिणींनी आतापर्यंत नातेवाईकांचे आधार कार्ड जोडून ई-केवायसी पूर्ण केलेले आहे, त्यांचं काय होणार? त्यांचा लाभ बंद होणार का? ज्या बहिणींकडे सर्टिफिकेट नाही आहे त्यांचं काय होणार आहे? ज्या बहिणींकडे ओटीपीच येत नाही त्यांचं काय होणार आहे? ज्या बहिणींकडे मोबाईल नाही आहे त्यांचं सुद्धा काय होणार आहे? याबद्दल अजूनही काहीही डिस्कशन आलेलं नाही आहे. म्हणजे एक मुद्दा सॉल्व्ह व्हायला जातो आणि दुसरा मुद्दा, दुसरे प्रश्न तुमच्या समोर डायरेक्टली उभे असतात. तर तुमचं यावर काय म्हणणं आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला काही प्रूफ सुद्धा देणार आहे, कारण की अनेक बहिणींनी नातेवाईकांचा आधार कार्ड जोडून ई-केवायसी केली होती. मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की तुम्ही क्वालिटी आणि ऑथेंटिक व्हिडिओज बघत चला. लाडक्या बहिणींनी कोणाचेही व्हिडिओ बघून नातेवाईकांचा आधार क्रमांक टाकला तर आता त्या बहिणींचा लाभ बंद होणार का? त्या बहिणींचं जे सर्टिफिकेट आहे ज्यांच्याकडे नाही आहे त्यांचं काय होणार आहे? सगळं माहिती व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजना या योजनेसंदर्भातील काल स्वतः आदित्यताई तटकरेंनी काय केलं? पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितलं की लाडक्या बहीण योजनेचा जो लाभ आहे तो कधीच बंद होणार नाही. त्यानंतर त्यांनी सांगितलं की ज्या पात्र लाभार्थी आहे त्यांचा लाभ कधीच बंद होऊ देणार नाही. सोबतच ज्या बहिणींना पती नाही आहे, वडील नाही आहे, ज्या बहिणी अनाथ आहे, या बहिणींचा इश्यू आता सॉल्व्ह केला जाणार आहे. अजून ज्या बहिणींच्या राशन कार्ड मध्ये कोणीच नाही आहे, या बहिणींचा इश्यू सॉल्व्ह केला जाणार आहे. म्हणजेच काय की त्यांना आता सर्टिफिकेट द्यावं लागणार आहे. कुठे द्यावं लागणार आहे, कुठे ऍड केलं, तर सगळं माहिती सांगणार आहोत. तत्पूर्वी लाडक्या बहिणींनो मला सांगा, तुम्हाला 16वा हप्ता भेटला का? कारण की 17वा हप्ता जर पाहिजे असेल तर तुम्हाला 16वा हप्ता भेटणं कंपल्सरी आहे. तर बघा, सर्टिफिकेट जोडावं लागणार आहे. म्हणजे तुम्ही विधवा आहात का, तुमच्या वडिलांची किंवा पतींची डेथ झाली आहे का, बरोबर, हे सगळं जोडावं लागणार आहे. त्यानंतर ज्या बहिणींकडे मोबाईलच नाही आहे, त्यांच्याकडे ओटीपीचा इश्यूच नाही आहे, तर मग अशा बहिणींची ई-केवायसी अजूनही रखडलेली आहे, यांचाही प्रश्न आहे. ज्या बहिणींचं पात्र यादीमध्ये नाही आहे त्यांचं वेबसाईट अपडेट झाल्यानंतर नाव येईल, तो मुद्दा वेगळा. पण ज्या बहिणींकडे सर्टिफिकेटच नाही आहे, म्हणजे अशाही काही बहिणी असतील त्यांना पतींनी टाकून दिलेला आहे, बरोबर, त्या बहिणींचं का? ज्या बहिणींनी आता नातेवाईकांचा आधार क्रमांक देऊन ई-केवायसी कंप्लीट केली आहे, मुलाचा, मुलीचा, आईचा आधार क्रमांक जोडून आपली ई-केवायसी केलेली आहे, त्याचबरोबर अशाही काही बहिणी आहे की ज्या योजनेचा लाभ तर घेत आहे पण त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स अवेलेबल नाही आहेत, बरोबर, डॉक्युमेंट्स हरवलेले आहेत. मग त्या बहिणींनी काय करावं, हेही प्रश्न आता मोठ्या प्रमाणात उपस्थित झालेले आहे. सोबत ज्या बहिणींकडे आता डॉक्युमेंट्स असतील तर म्हणजे बहिणींनी काय करावे, तर ज्या बहिणींकडे डॉक्युमेंट असतील तर तुम्ही 2 ते 3 दिवस वेट करा, तुम्हाला एडिटचं ऑप्शन येईलच. सोबतच ज्या बहिणींचे फॉर्म भरताना होयच्या जागी नाही झालं आणि नाहीच्या जागी होय झालं तर त्या बहिणींना एडिटचं ऑप्शन येणार का? त्यांचा लाभ बंद होणार का? असेही प्रश्न आता लाडक्या बहिणी कमेंट बॉक्समध्ये विचारत आहेत. सगळे तुम्हाला कमेंट्स दाखवतोय. त्यात तत्पूर्वी लाडक्या बहिणीनं तुम्ही काय करा, तुम्ही तुमचे सर्टिफिकेट जमा करून ठेवा. तुमचं जर डायव्हॉर्स झाला असेल तर डायव्हॉर्स सर्टिफिकेट, तुमच्या पती किंवा वडिलांची डेथ झाली असेल तर डेथ सर्टिफिकेट, तुम्ही अनाथ असाल तर अनाथ सर्टिफिकेट तुमच्या जवळ करून ठेवा. जर नसेल तर ते बनवा. पण ज्या बहिणी आता पतीपासून वेगळ्या राहतात, पतीने अजूनही डायव्हॉर्स दिलेला नाही आहे पण पती दुसऱ्यासोबत नांदत आहेत, तर अशा बहिणींनी काय करावं, बरोबर? ज्या बहिणींची आताच काही दिवसांच्या अगोदर पती आणि वडिलांची डेथ झाली आहे तर डेथ सर्टिफिकेट बनणार नाही, मग अशा बहिणींनी काय करावं, यावर सुद्धा सरकारने भाष्य करणं गरजेचं आहे. अपडेट करताना यावरही सरकारने काहीतरी त्या ठिकाणी एडिट किंवा ऑप्शन देणं गरजेचं आहे. बघा लाडक्या बहिणींनो, इथे मी काही कमेंट्स तुम्हाला दाखवतो. पहिली कमेंट आहे, हाफ केवायसी केली तर चालेल का? ऑप्शन आता कधी येणार आहे तोपर्यंत हाफ केवायसी केली तर चालेल का? येस, हाफ केवायसी करायचीच आहे तुम्हाला. हाफ केवायसी करणंच कंपल्सरीच आहे. याच्यानंतरच तुम्हाला सेकंड ऑप्शन येणार आहे. कधी येणार आहे काय नाही सगळं सांगतो, डोंट वरी. डेथ सर्टिफिकेट नसेल तर मग काय करायचे? सर आमच्याकडे वडीलचे डेथ सर्टिफिकेट नाही आहे, मग काय अपलोड करायचे? बघा, या बहिणीकडे आता काय डेथ सर्टिफिकेट नाही, तर या ताईला मी म्हणतो तुम्ही लवकरात लवकर काय करा, डेथ सर्टिफिकेट काढून घ्या. कारण सरकार ऑप्शन देणार नाहीये. सरळ सांगायचं आहे मला. सर माझ्याकडे पतीचे मृत्यू प्रमाणपत्र नाही आणि वडिलांचे आहे, तर मग काय करावे? बघा, या बहिणीकडे पतीचे नाही आहे, वडिलांचे आहे, बरोबर. फॉर्म भरताना वडिलांच्या पतीच्या याच्यावरून गेला असेल, पण आता तुम्ही मग अशा बहिणींनी काय करा, वडिलांचं लावलं तरी सुद्धा चालू शकते, कारण की त्या ठिकाणी काही ना काहीतरी आपल्याला अपलोड करणं गरजेचं आहे. म्हणून खूप जणांकडून पहिला पर्याय निवडताना होय नाही मध्ये नाही निवडलं गेलं तर असे पैसे बंद होतील का, याचं सुद्धा सरकारने एडिटचं ऑप्शन या ठिकाणी द्यावं. पण मला वाटत नाही की या छोट्याशा कारणावरून तुमचे पैसे बंद केले जाईल, तर तुम्ही घाबरू नका. हे सगळे प्रश्न एकाच व्हिडिओ मधल्या लाडक्या बहिणींनो. त्यानंतर बघा, अजून काही प्रश्न आहे. सर मी माझ्या भावाचा आधार क्रमांक टाकून ही केवायसी केली तर ते पण पेपरवरून बातमी वाचून आता काय होणार? बघा, या लाडक्या बहिणींनी काय केलं होतं, भावाचा आधार क्रमांक टाकून काय केला होता, लाडक्या बहिणींनो ई केवायसी केली होती. त्यावर व्हिडिओ बनवा. बऱ्याच बऱ्याच महिलांनी भावाचा आधार नंबर टाकून ई केवायसी केलेली आहे. तर अशा बहिणींचं का, तर अशा बहिणींसाठी सुद्धा सरकारने काहीतरी करावं. कारण सरकारची चुकी आहे या ठिकाणी, इथे लाडक्या बहिणींची चुकी नाही आहे. इथे सरकारने
पहिलेच 15 दिवस अगोदरच, 1 महिन्या अगोदरच काहीतरी अपडेट करायला पाहिजे होतं, पण सरकारने केलं नाही. शेवटचे 5 दिवस मुखावर आल्यानंतर त्यांनी काय केलं, आपलं तोंड उघडलं. आदितीताई तटकरे स्वतः महिला असून सुद्धा त्यांनी महिलांचे प्रॉब्लेम समजून घेतले नाही. तर याच्यावर सुद्धा आदितीताई तटकरेंना किंवा महाराष्ट्र सरकारला एवढीच नम्र विनंती आहे, याही बहिणींचे इश्यूज काय करायला पाहिजे, सॉल्व्ह करायला पाहिजे. माझे वडील वारले, माझे लग्न झालेलं नाही, मी कोणाचा ओटीपी टाकणार? बरोबर. वडिलांचा आता काय द्यायचं, इथे डेथ सर्टिफिकेट जायचं आहे. बरोबर, डेथ सर्टिफिकेट जोडायचं आहे. बरोबर. त्याच्यानंतर माझी ई केवायसी माझ्या मुलाच्या आधारावर झालेली आहे. बघा, एक मीनाताई आहे, त्यांनी म्हटलेलं आहे माझी ई केवायसी आहे माझ्या मुलाच्या आधारावर झाली आहे. तर या बहिणींनी काय करावं, या बहिणींचा लाभ बंद होईल का? बरोबर. सरकारने या बहीण पात्र असून सुद्धा त्यांचा लाभ बंद होईल का, म्हणून सरकारने याबद्दल काहीतरी भाष्य करणं गरजेचं आहे. माझ्याकडे चूक झाली आहे दादा, बाकीचे लोकांनी सांगितले बाबाचे किंवा भावाचे आधार कार्ड जोडा, म्हणे वडील नाही, पती नाही, म्हणून ई केवायसी केली. बघा, मी तुम्हाला नेहमी सांगत असतो लाडक्या बहिणींनो, योग्य व्हिडिओ बघत चला, योग्य व्हिडिओ बघत चला. जर तुम्ही अयोग्य व्हिडिओ बघता, तिथे लाखो व्ह्यूज असतात, हजारो व्ह्यूज असतात, पण मी इतके छान व्हिडिओ तुम्हाला ऑथेंटिक माहिती देतो, तरी सुद्धा तुम्ही व्हिडिओला लाईक करत नाही रे, शेअर करत नाही, सबस्क्राईब करत नाही. मान्य आहे, काहीच नका करू, पण अयोग्य माहिती भरत नका चलू, कारण तुमचा लाभ बंद होऊ शकतो. आपण आता वेट अँड वॉच करूयात की सरकार इथे आपल्याला ऑप्शन देतं की नाही देत. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, की एडिटचं ऑप्शन कुठे येणार आहे, नवीन ऑप्शन कुठे येणार आहे, तेच तुम्हाला सांगतोय. बघा, ladkibhin.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला तुम्हाला जायचं आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं वेब पेज दिसेल. असं वेब पेज दिसल्यानंतर तुम्हाला तिथे लिहिलं आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करा. यावर क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर लाडक्या बहिणींनो, अशा पद्धतीचं तुमच्याकडे नवीन पेज ओपन होईल, त्याला वेब पेज आपण म्हणतो. इथे लाभार्थी आधार क्रमांक टाका. टाकल्यानंतर लाडक्या बहिणींनो, हा कॅप्चा कोड सुद्धा या ठिकाणी टाका. टाकल्यानंतर लाडक्या बहिणींनो, खाली मी सहमत आहे वर टिक करा आणि ओटीपी सेंड करा. इट मे बी पॉसिबल या ऑर माइट बी पॉसिबल की तुम्हाला अशा पद्धतीचे एरर येऊ शकतात. तर घाबरू नका. याला 2 ते 3 वेळा काय करा, अपडेट करा. 2 ते 3 वेळा काय करा, अपडेट करा. तुम्हाला ओटीपी येईल आणि ओटीपी आल्यानंतर इथे ओटीपी टाकून काय करा, सबमिट करा. जर ओटीपी येत नाहीये ना, तर 10 मिनिटं वेट करा. बरोबर, किती मिनिटं, 10 मिनिटं. अन्यथा मग काय होतं, तो इनव्हॅलिड ओटीपी दाखवतो, म्हणून थोडासा वेट करा. त्याच्यानंतर लाडक्या बहिणींना तुमच्या समोर अशा पद्धतीचा येतो सेकंड ओटीपीच्या वेळेस. तर सेकंड ओटीपीच्या वेळेस तुम्हाला मी स्क्रीन दाखवतो कशी येणार आहे. बघा, अशा पद्धतीची स्क्रीन येणार आहे तुम्हाला सेकंड ओटीपीच्या वेळेस. ज्या महिलांना वडील नाही आहे, पती नाही आहे किंवा अनाथ आहे त्यांना. आणि इथे तुम्हाला वडिलांचं ज्या व्यक्तीचं तुम्ही डेथ सर्टिफिकेट टाकणार आहे त्याचं नाव टाकावं लागेल आणि इथे ना अपडेटचं ऑप्शन येईल, म्हणजे अपलोडचं ऑप्शन येईल, फाईल अपलोड करण्याचं. फाईल अपलोड करण्याचं या ठिकाणी काय येणार आहे, ऑप्शन येणार आहे. इथे वडिलांचं नाव किंवा पतींचं नाव, ज्यांचं तुम्ही काय टाकणार आहे, सर्टिफिकेट टाकणार आहे, आणि इथे अपलोड करायचं नाव. मग तुम्हाला तुमची जात निवडायची आहे. मग तुमचा हा जो प्रश्न आहे या ठिकाणी काय करायचा आहे, होय, जर तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी सेवानिवृत्त वेतन घेत नाही किंवा कर्मचारी नाही आहे, इथे होय टिक करायचं. इथे जर एका कुटुंबामध्ये 2 पेक्षा जास्त महिला असेल तर यांनी नाही करा, आणि 2 पेक्षा कमी असतील तर त्यांनी होय करा. बरोबर. नंतर ही जी माहिती खरी असून खोटी आढळल्यास सक्त कारवाई करण्यात येईल, इथे सबमिट करा. बरोबर. सबमिट केल्यानंतर तुमची ई केवायसी कंप्लीट होईल. तर मी तुम्हाला सांगितलंय की ते सर्टिफिकेट कुठे करायचं ते ऑप्शन येईल. ज्या बहिणींनी आता नातेवाईकांचा आधार क्रमांक जोडून ई केवायसी केली आहे त्यांचं काही होणार नाहीये. तुम्ही काळजी करू नका, सरकार काही ना काही करतील. तुम्ही सर्व निकषामध्ये बसला असेल तर सरकार अपात्र करणार आहे, कारण की पुढे निवडणूक आहे. लाभ बंद होणार का, याचं उत्तर आहे मला नाही वाटत की लाभ बंद होईल. आणि ज्या बहिणींकडे आता सर्टिफिकेट नाहीये त्यांनी लवकरात लवकर सर्टिफिकेट काढून घ्या, कारण सरकार तिथे तुम्हाला एडिटचं ऑप्शन देणार की नाही हे आपल्याला माहिती नाही, कारण तुमचं होणारच नाही, सर्टिफिकेट अपलोड करावं लागेल. म्हणून तुम्ही लवकरात लवकर सर्टिफिकेट काढून घ्या. आता इथे थांबतो आणि या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा, कारण की अनेक बहिणींची अशी इश्यूज आहेत. ठीक आहे, आता इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, श्रीराम.